गुड मॉर्निंग. ठीक आहे, सगळेजण शाळेत आले ना आज? ओके, ठीक आहे. तर काल सुट्टी होती आपल्याला, सगळ्यांनी सुट्टीत खूप मजा केली असेल. सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी सगळे शाळेत येत नाही म्हणून काही आले नाही. जे आलं आपण आज काय करूया, थोडस आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने सकाळी सकाळी सुरुवात करूया. तत्पूर्वी गाणं पण कोणाला आवडतं? सर्वांना. नाचायला पण कोणाला आवडतं? सर्वांना. बरोबर. तर आपण काय करूया, मी आज तुम्हाला एक छान गाणं शिकवणार आहे आणि हे गाणं आपण छान हसत खेळत नाचत आपण करायचं. ओके, ठीक आहे. तर गाणं चांगलं ऐकायचं ना. गाणं झाल्यावर मी तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न पण विचारू शकतो. तर सर्वांनी अगोदर रांगेत उभारा. माझ्या प्रश्नात बोला. ओके, दोन रांगा. ओके, बोला. कागज के टुकड़े, कागज के टुकड़े जमीन पर पड़े, जमीन पर पड़े. कितने गंदे लड़के हैं, कितने गंदे लड़के हैं. इनको उठाकर, इनको उठाकर डस्टबिन में डालना है, डस्टबिन में डालना है. कितने अच्छे लड़के हैं, कितने अच्छे लड़के हैं. बिखरी हुई चप्पल, बिखरी हुई शूज. कितने गंदे लड़के हैं, कितने गंदे लड़के हैं. इनको उठाकर लाइन में लगाना है. कितने अच्छे लड़के हैं, कितने अच्छे लड़के हैं. साबुन लगाकर, गंदे गंदे कपड़े, गंदे गंदे कपड़े, मैले मैले कपड़े. कितने गंदे लड़के हैं. साबुन लगाकर, इनको धोकर धूप में सुखा दो. कितने अच्छे लगते हैं, कितने अच्छे लगते हैं. गंदे गंदे बच्चे बिना नहाए. कितने गंदे लड़के हैं. रोज नहाओ, साबुन लगाओ. कितने अच्छे लड़के हैं, कितने अच्छे लड़के हैं. व्हेरी गुड. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही खूप चांगलं गाणं आज या ठिकाणी म्हणलेले आहात. गाणं आवडलं सर्वांना? ठीक आहे. आता आपण गाणं हिंदीत घेतलं, त्याचं कारण असं, आपला वर्ग हा काही हिंदी भाषिक मुलांचा आहे, काही मराठी भाषिक मुलांचा आहे, म्हणून त्यांनाही समजायला हवं म्हणून आपण गाणं हिंदीतून घेतलं. आता आपण काय करूया, याच्यावरती थोडीशी मराठी भाषेतूनही चर्चा करूया. तर आपण आता जे गाणं ऐकलंय ना, त्या गाण्यावरती मला काही प्रश्न विचारायचे. तर मी काय करणार आहे, आता तुमची एक, आपल्या आज 5च विद्यार्थ्यांचा वर्ग आहे, आपण एक जोडी बनवूया, एक त्रिकूट बनवूया, चालेल. आणि मग त्यानुसार मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाची तुम्ही आपापसात चर्चा करायची आणि मग मला इथे येऊन उत्तर द्यायची, चालेल. ठीक आहे. मग एक नाही, तुम्ही मित्र आहात पण आपण जोडी पुढे वेगळी करूया, चालेल. तर या एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थी अशी एक जोडी बनवूया आणि 2 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थी असं एक त्रिकूट बनवूया आपण, ठीक आहे. तर बसूया, बसा. आता मी एक जोडी बनवली आहे, एक त्रिकूट बनवलंय. आता मी तुम्हाला प्रश्न देतो. तुम्ही आता जे गाणं बोलला, आपल्याला नाचायला मजा आली, ऐकायला मजा आली, छान छान वाटलं, पण आता याच्यातून आपण काही शिकलो का आपण बघूया. तर
हा जो त्रिपिट आहे, त्या त्रिपिटाला माझा प्रश्न आहे की ह्या गाण्यातल्या चांगल्या सवयी कोणत्या होत्या त्या तुम्ही चर्चा करायच्या आणि मला 1 मिनिटानंतर सांगायच्या. ह्या गाण्यातल्या वाईट सवयी कोणत्या होत्या त्याबद्दल तुम्ही आपापसात चर्चा करायची आणि मग मला समोरून वाईट सवयी सांगायची. तुम्हाला एक अर्धा मिनिट 1 मिनिटाचा वेळ. माझी एक सूचना आहे तुम्हाला मुलांना. सूचना अशी आहे की उत्तर देण्याच्या वेळी कोणी हात वरती करणार नाही. मी ज्याला विचारणार त्यांनी उत्तर सांगायचं. झालं तुमची चर्चा? ओके. हा, तर मी पहिल्या त्रिपुटामध्ये या विद्यार्थ्यांना मी विचारेल की कोणत्या कोणत्या चांगल्या सवयी या गाण्यामध्ये होत्या. आपल्या वर्गातील कचरा उचलून डस्टबिन मध्ये टाकणे, रोज साबणाने स्वच्छ आंघोळ करणे, रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत आणि आपण चप्पल आणि शूज काढताना रांगेत लावायचे. छान टाळ्या वाजवा यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर आपण दुसऱ्या गटाकडे जाऊया. गटामधून एक विद्यार्थी समोर येईल आणि गाण्यात कोणत्या वाईट सवयी होत्या त्या समोर येऊन ठिकाणी सांगायच्या. या गाण्यामध्ये वाईट सवय असलेले विद्यार्थी, त्यांना वाईट सवय असलेली अस्वच्छ कपडे घातलेले विद्यार्थी, आंघोळ न करून आलेले विद्यार्थी, चप्पल अस्तव्यस्त इकडे तिकडे पडलेले विद्यार्थी आणि कचरा करणारे, शाळेमध्ये कचरा करणारे विद्यार्थी. छान टाळ्या वाजवा या विद्यार्थिनीसाठी. खूप चांगलं उत्तर दिलंय. पण आता मला एक सांगा, गाणं आवडलं, तुम्ही चर्चाही केली, तुम्ही उत्तरही अगदी बरोबर दिली, तुम्ही सगळी हुशार मुलं आहात. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे आपण आज जो लेसन शिकणार आहोत त्या लेसनचं नाव आहे निरोगी जीवन. काय आहे? तर निरोगी जीवन राहण्यासाठी मग सवयी चांगल्या असाव्यात का वाईट असाव्यात? चांगल्या असाव्यात. म्हणून आपल्याला चांगल्या कोणत्या आणि वाईट कोणत्या यातला जर फरक कळला तर आपण निरोगी जीवन हे करू शकतो. मग आता आपण एक थोडीशी चर्चा करूया. मी तुम्हाला काही तुमच्याकडे एक पुस्तक आहे बघा, त्या पुस्तकामध्ये आपण थोडंसं वाचन करणार. त्याच्यामध्ये 6 प्रश्न आहेत. तर प्रत्येकाने एक प्रश्न वाचायचा आणि दुसरा म्हणजे त्रिपुटाने प्रश्न वाचायचा आणि गटाने काय करायचंय त्या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये त्या मुलीची चांगली सवय कोणती, वाईट सवय कोणती हे सांगायचं. नंतर गटाने प्रश्न वाचायचा, त्रिपुटाने त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. चालेल का? ठीक आहे. तर पहिला प्रश्न जो आहे आपला तर आपण वाचूया. तर मी या विद्यार्थीला वाचायला